नमस्कार. काही दिवसापूर्वी एक किस्सा झाला. सोसायटीमध्ये गार्डनमध्ये खाली बसलेलं असताना असंच गप्पा मारत होतो आणि एक आजी आमच्यातीलच शेजारीच खेळत असलेल्या आजोबांना आणि नातवाला, म्हणजे खास करून आजोबांना म्हटलं की दादा तुम्ही खेळायला ग्राउंडवर जावा शेजारच्या, आम्हाला बॉल लागेल. तर त्यांच्याबरोबर खेळत असलेला त्यांचा नातू, जेमतेम 10 ते 11 वर्षांचा मुलगा, पण अंगापिंडानी चांगला धिप्पाड, गोरा गोरासा, उंचसा, त्याने सरळ मारण्याची धमक्या दिल्यात त्या आजींना. म्हणजे माझ्या आजोबांना कुणीही बोलायचं नाही, मला त्यांना कुणीही बोललेलं मला आवडत नाही, मी खपून घेणार नाही, माझ्या आजोबांना जर कोणी मारलं बोललं तर मी त्याच्या कानाखाली जाळ काढील, मी त्याला सोडणार नाही, ह्या भाषेमध्ये त्यांनी त्या आजींना बोललात. म्हणजे लिटरली आम्ही फक्त बघत, म्हणजे मला काय रिॲक्ट करावं ही गोष्टच मला कळाली नाही. मला समजलंच नाही की मी पूर्ण 15-20 मिनटं मी सन्न झाले होते त्या मुलाचा ॲटिट्यूड आणि ते सगळं बघून. तर त्यावेळी त्याच्या आजोबांनी त्याला थांबवलं की ते काही चुकीचं बोलत नाही आहे, ते काही मला ओरडलेलं नाही आहेत, तू काही बोलू नको, तू शांत बस. मग मुळातच इथे आजोबांचा फाजील लाड दिसतोय. कारण तो जेव्हा दुसऱ्या ठिकाणी खेळायला गेला, तो तिथून आम्ही बघितलं की तो सारखा आमच्याकडेच पाहत होता की आम्ही त्याच्याविषयी काही बोलतोय का, त्याच्याविषयी काही चालू आहे का, गॉसिप्स वगैरे. आणि मग त्या दोघांनाही, आजोबांना त्याचा लाड करताना, त्याला मिठी मारताना, गळ्यात गळे घालताना आम्ही बघितलं. नो डाऊट ही म्हणजे आजी आजोबांसाठी नातवंड हे दुधावरची साईच असते. तर त्यात काही प्रश्नच नाही. त्यांचं एकमेकांचं प्रेम असणं आणि ह्या गोष्टी खूप छान आहेत, म्हणजे चांगल्या आहेत. प्रेम असावं असतंच. पण ही पद्धत वागण्याची, बोलण्याची चार चौघांमध्ये, तुमचा आजोबा आजोबा आणि दुसऱ्याची आजी काही रस्त्यावर पडली. मग आणि वेल ट्रेंड, वेल एज्युकेटेड फॅमिलीची लोक होते ते. चांगल्या उच्चभ्रू असतील कदाचित, कारण त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या दिसण्यातून, बोलण्यातून तर तसं दिसत होतं. पण जेव्हा त्या मुलांनी तोंड उघडलं तेव्हा तसं तर त्यांचे संस्कार दिसले नाहीत. कारण त्या आजीनी काय ओरडले नाही, काही नाही. फक्त सहज म्हटलं की दादा आम्हाला बॉल लागेल, तुम्ही तिकडे जाऊन खेळा, सिम्पल ॲज दॅट सो. पण तरीही त्या मुलाने एवढं आकांतांडव का करावं? आणि परत त्या आजोबांनी त्यांना ओरडायचं, त्या मुलाला रागवायचं सोडून ते आजोबा त्याच्या गळ्यात गळे घालून फिरतायत त्याला. म्हणजे आपण असे संस्कार देणार का? उद्या त्या आजींचाही नातू त्याच्या त्या त्या मुलासारखंच आहे, त्याच वयाचा आहे, तसाच आहे तो पण. उद्या तो नातू पण उठून उभं राहिला असता, माझ्या आजीला कोण बोललं मी पण बघून घेतो म्हणून. मग आपण पुढच्या पिढीला असं घडवणार का? असे संस्कार देणार का आपण पुढच्या पिढीला? चार वयस्कर व्यक्ती असेल, मोठी व्यक्ती असेल, जर आपल्या आजोबांशी बोलते तर आजोबा बघून घेतील ना. त्यांनी सांगायला पाहिजे की दोन मोठी माणसं बोलत असताना लहान मुलांनी बोलायचं नाही, तू मध्ये पडायचं नाही. पण तसं न करता त्या मुलाला तुम्ही बाजूला जाऊन पॅम्पर करता. आणि हे उच्चभ्रू सोसायटीतले माणसं आहेत, ही शिकलेले आहेत, वेल एज्युकेटेड आहेत. त्या मुलाचे आई वडीलही मला नाही वाटत कमी शिकलेले असतील. चांगल्या परिवारातले आहेत, खातेपित्या घरातले आहेत, चांगला पैसा पाणी आहे पाळून. एक मुलगा घरामध्ये, एक मुलगा आहे. पहिल्या घरात 4-4, 5-5 मुलं असायचे. आता काय एक मुलगा असतो, 2 मुलं किंवा एकच मुलगा असतो. मग एक मुलगा आहे म्हणून त्याला कसेही संस्कार द्यायचे. आमचा काय एकुलता एकच मुलगा आहे बाबा, आम्ही आमच्या मुलाला खूप लाडाकोडात वाढवलंय. मग दुसऱ्यांनी काय असंच वाढवलंय? अक्षरशः माझे हातपाय सन्न झाले. मला 15 मिनटं काही सुचत नव्हतं त्या मुलाचं रिॲक्शन बघून. देवाकडे प्रार्थना केली की यांच्या आजी आजोबाला आणि आई वडिलांना सद्बुद्धी देऊ की याला वेळेच आवरावं. उद्या एखाद्या रागाच्या भरात एखाद्याच्या डोक्यात बॅट टाकली तर किती महागात पडेल. तेव्हा आपण आपल्या मुलांचं लाड करताना, आपण आपल्या मुलांना आपले लाडाकोडात वाढवता, आपण ते करत असताना त्यांना चांगली शब्दांची, चांगल्या विचारांची शिदोरी द्या. ती त्याला बाहेर समाजात वावरताना त्याला उपयोगी पडणार आहे. तर ह्या सगळ्या पॅरेंटिंग करताना ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर पालकांनी आणि घरातल्या आजी आजोबांनी खरंच याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर जंतर मंतरवरती जे टीन म्हणून, टीनेजर म्हणून त्यांनी जे मुक्ताफळं उधळली तिथे जाऊन,
सेक्शुअल कमेंट्स केलेत, बरेचसे अश्लीलता दाखवलेली आहे कॅमेऱ्यावरती, तसं न झालं म्हणजे बरं.